वसुंधरा, बनी बाबाच्या मागे लपून जायचं ठरवलंयस? इकडे ये. आपण नंतर आरामात बोलूया. नाही, मला आत्ताच बोलायचं. बनी बाहेर ये. सांगितलं कळत नाही ते तुला. काय करतोस तू असं? तुला अभ्यास करायचा नाहीये? तुला माहिती नाही शाळा किती मोठी आहे, किती मागणी आहे? अरे माझी फक्त एवढीच अपेक्षा आहे की तू मन लावून अभ्यास करावा. तेही होत नाही तुझ्याकडून. अगदी बापावर. सॉरी, देते. इट्स ओके. मी देते. वसुंधरा, मी तुम्हाला खायला आणते. चल तू पण खाऊन घे. मी कुठे नाही बोलत आहे. माझी खरंच चूक नव्हती. मी फ्रुट्स घेऊन येऊ? आणते लगेच. मला युनिफॉर्म. आई, आई माझा युनिफॉर्म तर राहिला. तो पण इस्त्री कर ना. काय उपयोग आहे इस्त्री करून? तुला शाळेत जाऊन अभ्यास करण्यात तर इंटरेस्ट नाही. कशाला मी माझे कष्ट फुकट घालू? तू होमवर्क तरी कशाला करतोय? जा ना, जा जाऊन बस तिथे. काहीच नको करूस. आमचा होमवर्क झाला. हे बघ. अरे वा वा वा, किती छान अक्षर आहे तुमच्या दोघींचं. खूप आवडलं मला. हे घे. असाच रोज अभ्यास करायचा. ओके? खूप अभ्यास केला, रोज अभ्यास केला की तुम्ही मोठे होणार. आणि मग मोठं झाल्यावर छान छान काम करायचं की नाही आपल्याला? मी तर मोठी झाल्यावरती माझ्या बाबाच्या बिझनेस मध्ये काम करणार. हो, वाव. आणि तुला काय करायचंय म्हणू? मला कॅमेरा बनायचंय. मला आर्टिस्ट बनायचंय. किती छान. मग दोघींना जे हवं ते सगळं होऊ दे. पण हे सगळं करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची. खूप मेहनत करायची. आळसपणा करून चालत नाही. अशीच मेहनत घ्यायची. ओके? आणि त्याची सुरुवात कशापासून होते? अभ्यासापासून. म्हणून खूप मेहनत करायची. ओके? हो. गुड गर्ल्स. आई, मी मोठं झाल्यावर क्रिकेटर नाही तर फुटबॉलर होणार आहे. तिला खूप जास्त मेहनत लागते. हो, दिसते ना मला तुझी मेहनत. तो कॉमिक्स वाचून कोणी क्रिकेटर किंवा फुटबॉलर होत नाही. करते मेहनत. आई, हे बघ, माझा पण होमवर्क चेक कर. मी कामात आहे बनी. आणि काय रे, इतका वेळ होऊन गेला, तुला काही खरं सांगावंसं वाटत नाही तुझ्या आईला? का नेलेले कॉमिक्स?
आणि खरं सांगते मी नाही नेले होते कॉमिक्स. मग काय जादून आले तुझ्या बॅगेमध्ये? हेच म्हणतेय मी, स्वतःच्या चुकांची जबाबदारी घ्यायला शिक बनी. मागे फेल झाला होतास तेव्हा काय म्हणाला होतास? मोठ्या तोंडाने बोलला होतास की आई मी खूप मेहनत करेन, भरपूर अभ्यास करेन. मग कुठे गेला तुझा उत्साह? सांग ना मला. आणि आता तर खोटं पण बोलायला लागलास तू. याचा राग आलाय मला. मी सांगू मला कसला राग आलाय? तुझा. आणि आवाज खाली कर तुझा. इकडे आल्यापासून विसरूनच गेलीस तू मला. माझे गप्प बसायचं दे लेक्चर. आपल्या घरातलं वातावरण फारच कमाल व्हायला लागलंय ग आजकाल. म्हणजे काही लोकांनी तुला वाईट टाकलंय आणि त्यात हा आरडाओरडा बघ. मग नव्या सुनेने घर उजळवून टाकलं बाबा. चला चला की मारलं ना तर तिकडे जाऊन रडत बसशील. जा इथून, जा इथून. फोन दे तुझा. काय? फोन. फोन पाहिजे? घे घे फोन घे आणि गेम्स खेळत बरं आयुष्यभर. अभ्यास कधीच करू नकोस. जा इथून, जा माझ्या डोळ्यासमोरून. निघ. आकाश, आई आणि मुलामध्ये असले वाद होणं योग्य नाही. तू जाऊन बघ काय चाललंय ते. दोघांना शांत कर आणि बनीला खाली घेऊन ये. बघतो मी याचं बघतो पहिले. अरे वसूचा फोन आलाय. हॅलो, हा बोल वसू. आजोबा मी बोलतोय बनी. अरे बनी, एक मिनिट हं बनी, मी स्पीकरवर टाकतो फोन. काय बनी बाळा? आजोबा खूप आठवण येते तुमची. आई माझ्याशी बोलत नाहीये. बनी बाळा, आधी शांत हो, शांत हो बघू. आणि मला नीट सांग नेमकं काय झालंय ते. आता थोड्या वेळापूर्वी तिने खायला दिलं आम्हाला. मला भरवलंच नाही, फक्त तिने माझ्यावरच भरवलं. तिच्या एवढंच ना? अरे तू काय आता लहान आहेस का रे? नाही, मी मोठंच आहे आणि मी सगळं संपवलं, तरी पण तिने बघितलंच नाही माझ्याकडे. आणि ना तिने माझ्या युनिफॉर्मला इस्त्री नाही केली, तिने मनुष्यात केली. मग पण फक्त त्यांचाच केला, माझा नाही केला. आणि फक्त त्यांनाच विचारलं की त्यांना मोठं काय व्हायचंय, मला विचारलंच नाही. मी बोलते हा आईजवळ. नको, ती नाही ऐकणार. ती आधीसारखी राहिली नाहीये. आता फक्त चिन्ह म्हणून आवडतात, मी नाही. असं नाहीये बनी बाळा, शेवटी आई आहे ती तुझी. नाही असंच आहे. माझ्याशी कोणीच बोलत नाही. तुम्ही आत्ताच्या आता इकडे आणि मला घेऊन जा. बनी बाळा तू शांत हो आधी. बनी, बनी काय रे बनी, रडतोयस का तू? हाँ बाबा, आकाश बोलतोय. आकाशराव तुम्ही नेमकं काय झालं असं अचानक? काही नाही, ते ऍक्च्युली शाळेत छोटासा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे वसुंधरा थोडा चिडल्यात. अरे देवा. नाही तुम्ही काळजी करू नका, मी हँडल करतो सगळं.
कळवतो तुम्हाला. ठीक आहे, पण काळजी घ्या. तुम्ही पण ठेवतो आता. माझं होमवर्क काय झालं बाळा? जमत नाहीये का? आईने माझा होमवर्क चेकच नाही केला. एवढंच ना, मी करतो ना, मला दाखव. मी हो मग काय. तुला एक गंमत सांगू का? काय? मी आहे ना तुझ्या आईपेक्षा जास्त हुशार आहे. आता कसं असल्यास जा तुझे बुक्स घेऊन ये, मी होमवर्क चेक करतो. जा जा, पड 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 पड. ए ओके. अरे वा, याचे तर छान झालंय. मी रात्री उशिराभर लिहित होतो. तुम्ही आजीकडे गेलो होतात ना, तेव्हा मी सगळं कम्प्लीट करून टाकलं. अरे मग जमतंय तुला, अडतंय कुठे मग? पण सगळं नाही कळत. आधीच्या स्कूल मधले दोस्ते मग ते स्वतः कळतं मला, पण नवीन अभ्यास नाही समजत. ओके, तुला काही नाही समजत आहे मला सांग, मी तुझे सगळे डाऊट्स क्लिअर करतो. ते बाकीचे वर्कबुक्स कुठे आहेत? तेच तर सापडतच नाहीयेत. त्या बुक्स मध्ये माझा अर्धा होमवर्क होता, पण शाळेत जाऊन बघितलं तर बॅग मध्ये बुक्सच नव्हते. कॉमिक्स होत्या. कॉमिक्स नव्हते बाबा. ओके ओके ओके, इट्स ओके. मला माहिती आहे. ओके, अशी चूक कोण मुद्दाम नाही करत ना, माझा विश्वास आहे तुझ्यावर. आणि बघ आज किती छान होमवर्क केलायस तू. तसं रडायचं नाही बाळा. चला आता हे नोटबुक सांभाळून ठेवूया, परत विसरायला नको. हे काय? आमच्या शाळेत होणार ते उद्या पॅरेंट्स डे आहे ना. अरे हो, माझ्या लक्षातच नाही राहिलं. तू पण सांगितलं का नाहीस मला? हा, आपल्या दोघांचं तर फेवरेट आहे फुटबॉल. आणि शाळेने पण ऐनवेळी कसं सांगितलं? ऐनवेळी नाही, 4-5 दिवस अगोदरच सांगितलं आम्हाला. मी शाळेत अडकलो ना तेव्हा. त्याच्यानंतर मी आजारी पडलो. मग तू आणि आई आजीकडे गेलात. मग घरात भांडणं झाली आणि आता आई मला ओरडली, म्हणून सांगायचंच राहिलं. तू पण कामात असतोस ना. आणि बाळा, तू सांगितलं असतंस तर मी वेळ नाही काढला असता का? तू थोडं अधिक सांगितलं असं सगळं काम मॅनेज करता आलं असतं मला. बाबा तुला माहितीये, आधीच्या शाळेत पण असंच व्हायचं. सगळ्यांचे बाबा यायचे, पण तू आमच्या बरोबर नव्हतास ना. तुझी फक्त लेटर्सच मिळायची. मग मी तेच वाचत बसायचो आणि तू भेटायची वाट बघायचो. आता तुझ्याकडे पण वेळ नाहीये, पण इट्स ओके, आपण भेटलो तेच खूप आहे. नाही, असं नाही चालणार, कारण मी उद्या येतोय. खरंच? येस. आणि पण पेरेंट्स डे असा साजरा करायचा ना की सगळे बघतच राहतील. आणि ही टुर्नामेंट ना, ही आपणच जिंकणार. खरंच? येस. थँक्यू बाबा, थँक्यू सो मच. यू आर वेलकम. पनी, युनिफॉर्म इस्त्री करून ठेवलाय, जा जाऊन झोप आता. गुड नाईट बाबा, बाय. गुड नाईट. होमवर्क केलंय त्याने सगळं, तर काही काळजीचं कारण नाही. तुम्ही का मान्य केलं? काय? पॅरेंट्स डे टुर्नामेंट. आकाशराव चुकीचं वागलाय तो, त्यामुळे त्याची शिक्षा नको का व्हायला? वसुंधरा, चूक चुकून होते आणि मला खात्री त्यांनी हे सगळं मुद्दामून नाही केलंय. जेन्युअनली विसरलं असेल तो पुस्तकं नाही. अहो मग तर हा हलगर्जीपणा चालला ना. आणि जर आता त्याला शिक्षा नाही केली ना, तो पुन्हा
तुला तसंच वागेल. मी काय बोलतोय, प्रत्येक वेळी स्ट्रिक्ट असायलाच पाहिजे? म्हणजे कधी कधी प्रेमानेही आपण समजून. एक मिनिट, मी समजून घेते त्याला आणि कायम समजून घेत आली. जेव्हा तू फेल झाला होता तेव्हा मी त्याला समजून घेतलं होतं. जेव्हा तो शाळेमध्ये अडकला होता तेव्हा समजून घेतलं होतं. मला तो त्या स्टोरूम मध्ये गेलाच कशाला होता हा प्रश्नही मी विचारला नाही त्याला. आणि मला हेही समजतंय की त्याच्यासाठी हे घर नवीन आहे, ही शाळा नवीन आहे आणि म्हणून त्याला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. पण असं स्कूलमध्ये कॉमिक्स घेऊन जाणं नाही चालणार मला. आधीच बाकीच्या सगळ्या मुलांपेक्षा त्याचं आयुष्य थोडं वेगळं आहे. एक मिनिट, तुम्ही जर सिंगल पेरेंटिंग बद्दल बोलत असाल तर चिनू मनूला ही सिंगल पेरेंट होता आतापर्यंत. पण आपल्या दोघांमधला एक फरक तुमच्या लक्षात येतोय का? तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप सबळ आहात, पण माझं तसं नाही आहे आकाशा. मी स्वतः खूप गरिबीतून वाढली. हे बनीचे हवे तसे हट्टही पुरवू नाही शकले. म्हणजे चिनू मनूला मी लाडवून ठेवलं, त्यांना हवी तशी सूट दिली असं म्हणायचं तुम्हाला? असं नाही म्हणायचं मला. पण चिनू मनूला नकार ऐकण्याची सवयच नाही. हे तितकंच खरं आहे ना. मुलांना कधी जवळ घ्यायचं, त्यांना कधी शिस्त लावायची, या दोघातला बॅलन्स साधणं अवघड असतं आणि हे एका आईलाच करावं लागतं. हे बघा, माझं करिअर आणि माझी बायको गेल्याचं दुःख सांभाळताना चिनू मनू करता जेवढं करणं शक्य होतं ना तेवढं मी केलं. नाही, मी सगळं परफेक्टली केलं असं मी मुळीच म्हणत नाही. पण आता प्रश्न चिनू मनूचा नाही तर बनीचा. आयुष्याची 8 वर्ष त्यांनी त्याच्या बाबाशिवाय घालवली आहेत आणि त्याची भरपाई झालीच पाहिजे. त्याची जर मनापासून इच्छा ना की मी या कॉम्पिटिशन करता शाळेत यावं तर मी जाईन. मला त्याला निराश नाही करायचं. तुम्हाला काय करायचं ना ते तुम्ही ठरवा. असं येतं बरोबर समजूतदारपणा दाखवतात पण इकडे मुलांवरून मांडतात. पेरेंट्स डे टुर्नामेंट काय? ठीक आहे, आता बघतेस मी आकाश तिकडे कसा पोहोचतो ते. बिचारा पोरगा ग, किती बोलली ना याची आई. एका झटक्यात परको करून टाकलं ग. म्हणजे खोटं नाही बोललो. अरे हो, पण कसं आहे ना, तुझी आई बोलली का तुझ्याशी? नाही ना, तिला खूप राग आलाय तुझा. मला नाही वाटत ती तुझ्याशी बोल. का? अरे कसं आहे, आता चिनू मनू नेहमी क्लासमध्ये पहिल्या येतात. तू असा फेल झालास, का बोलावं तिने तुझ्याशी? मी चांगला करीन अभ्यास. अरे पण तेवढं पुरेसं नाहीये ना. मी सांगते, तू की मी दुसरीकडे राहायला जा. म्हणजे बघ, आता तू मोठा झालायस, तुझ्या लक्षात येतच असेल की तुझ्या आईला तुझा अभ्यास घ्यायला जमतच नाहीये. मग ती बिचारी तुझ्यामुळे सारखी रडत असते, हो की नाही? मग आता तू मोठा झालायस, मग तुला तिचा त्रास कमी करायला हवा. आता तू जर लवकरात लवकर तिच्यापासून लांब गेलास की नाही तर काय होईल, तिला चिनू मनूकडे लक्षही देता येईल. आणि मी तू आत्ता म्हणालास ना की तू मोठा झालायस म्हणून. झालायस ना मोठा? हो हो. हा बघ, झालाय अगं तो मोठा. आणि मोठ्या माणसांना आईची गरज नसते. अरे आणि बाबा आहेस की, ते अधून मधून तुला भेटायला येतील. पटतंय का? हो, पण आजी मी कुठे जाणार? ते आता आम्ही बघू, आम्ही ठरवू. आम्ही काय तुला रस्त्यावर सोडणार आहोत का? लाडका नातू आहेस आमचा. आणि कसं आहे ना, तू जर इथून गेलास ना तर तुझ्या आईचा ताप पण कमी होईल. ती माझ्यामुळे रडते.
आल्या ग दोघी. आम्ही कशा दिसतोय? गोड माझ्या छान छान पर्या बावल्या. बनीच्या आईने केली हेअरस्टाईल. हो का? चला एवढं तरी जमलं म्हणायचं बाईंना. तर आता मला लवकर किसी दे, आम्हाला निघायचं. बाबा बाहेर वाट बघतोय. बाबा? अगं पण बाबा येणारच नाहीये तुम्हाला सोडायला आज. का म्हणजे काय? बाबांनी बनीला प्रॉमिस केलंय ना त्याच्यासोबत फुटबॉल मॅच खेळायला जाणार म्हणून. मग तेच तर मला पण एवढा राग आला ना. मला सांगा आता कसा येईल तो तुम्हा दोघींना सोडायला शाळेत. तेच ना. आणि वहिनी मला सांग, बाबा बनी सोबत फुटबॉल मॅच खेळायला गेला तर मग शाळेत त्याला बनीचा बाबा असंच म्हणून ओळखणार ना. आता काय करायचं? काहीतरी करायला हवं. असं काहीतरी करायला पाहिजे ना की बाबा बनी सोबत फुटबॉल मॅच खेळायला गेलाच नाही पाहिजे. पण करायचं काय? तू काहीतरी आयडिया दे ना लवकर. अगं मला काही सुचतच नाहीये अगं. अरे देवा, मग आता तुमच्यावरच आहे सगळं. हा आम्ही काय करणार मग? तुम्ही काही करू शकता. पडा धडपडा, पोटात दुखल्याचं नाटक करा. म्हणजे बघा बाबा सगळं सोडून तुमच्यापाशी धावत येतो की नाही ते. पण पोटात एकटीच्याच कोणाची तरी दुखणार. हा माझ्या 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 मी आधी बोलली माझ्या माझ्या माझ्या. ऐका 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 ऐका. आता तुझ्या पोटात दुखू देत, मग नेक्स्ट टाइम तुझ्या. ठीक आहे. येस. आता मी असं नाटक करते ना की तो बनी बाबाच्या लक्षातच नाही राहणार. चला आता चला, उशीर होतोय. चला चला. हे काय छान. अजून टिफिनच चाललंय यांचं. अख्खी सकाळ मिळालेली असते तयारी करायला, पण हे सगळं गोगलगाईच्या मंद गतीने सुरू असतं. असू दे ग वहिनी, काही बोलू नकोस ग बाई, नाही तर आकाशला नाव सांगायची. कोण नाव सांगणार आहे मला? मी गप्प बसलेलंच बरं बाई. दूषण ऐकून ऐकून कंटाळा आलेला आहे मला. बनी झालं का तुझं? चल लवकर. हळू जरा. सॉरी. या आलो. सॉरी जरा लेट झाला. इट्स ओके. थँक्यू. आई, हॅपी पेरेंट्स डे. बाबा, हॅपी पेरेंट्स डे बाबा. भाई तू बनवलंस? खूप सुंदर आहे. थँक्यू. आणि तुमचं काय? हा, पेरेंट्स डे वर काय आहे की नाही तुम्हाला? हॅपी पेरेंट्स डे बाबा. थँक्यू. हॅपी पेरेंट्स डे आई. हॅपी पेरेंट्स डे. अरे अरे हे घ्या तुमचं टिफिन. बनी, आजची मॅच जोरदार होणार आहे. हा, आपल्याला जिंकायचं. रेडी आहेस ना तू? येस, गुड. चल निघ आता. तू तुझा ड्रायव्हर कुठे? हॅलो हॅलो हॅलो. सॉरी, जरा केसांना वळण लावत होतो. बरं लवकर चला, मला माझ्या मित्राला भेटायला जायचं. लवकर चला. बाबा तू नाही येणार रे? अरे आज आपली मॅच आहे ना, त्याच्या आधी ऑफिसला जाऊन सगळी कामं संपवायची. मग कसं वेळ तिथे येईल ना. 12 वाजता टुर्नामेंट चालू होणार आहे. मी 11:30 वाजताच पोहोचणार आहे. पण त्याआधी घे जरा 1 सेकंड. हा, मी साईन केलंय. ओके, चलो सी यू बडी. बाय 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 बाय. तुझं टिफिन. निघायचं? मी पण येते सोडायला. नको, तू नको येऊ.
सर आपण जाऊया अखिल काका. चला चिनू म्हणू. नाव श्रवण. ओके गो. कोच 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 माझं पण नाव लिहून घे ना. माझं पण नाव लिहून घे ना प्लीज. पॅरेंटच्या टुर्नामेंटला माझा बाबा पण येणार आहे. प्लीज माझं नाव लिहा ना. हे आणायला एवढा वेळ का? पण तू आता कधी येतोस? आम्ही तर कधीच दिले आणि प्रॅक्टिस सुद्धा सुरू केली. तू कधी करणार? आम्हाला प्रॅक्टिसची काहीच गरज नाहीये. आम्ही असंच जिंकू. सर याला परमिशन नका देऊ. तर पण माझा बाबा येणार आहे. प्लीज ना मला खेळू द्या ना प्लीज सर. माझा बाबा खूप छान फुटबॉल खेळतो. नाही 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 असं नाही होणार. असं नाही चालणार. सायलेन्स. प्रत्येकाला प्रॅक्टिसला खेळायला मिळणार आहे. तुझं नाव काय? अन्वय रानडे. अन्वय रानडे. बाबा वेळेवरती पोचतील ना? हो. 12 वाजता मॅच सुरू होणार आहे. हा ओके गुड. नेक्स्ट. नेपच्यूनचं स्पेलिंग कोण सांगेल बरं? मी सांगू? हा सांग. NEPTUNE. व्हेरी गुड. बस खाली. आता सॅटर्नचं स्पेलिंग कोण सांगेल? अरे काय झालंय तिकडे? काय झालंय ना? माझ्या बहिणीच्या पोटात दुखतंय. आपण तिला नर्सकडे घेऊन जाऊयात. हा औषध देतील त्या. मॅम प्लीज आमच्या बाबाला बोलवा ना. तिला खूप दुखतोय. चल चल चल. हो दादा. हा हा. अरे म्हणून तर कॅन्सल केली मी मीटिंग. दादा मी जस्ट पोहोचलो शाळेत. नाही दादा आज पेरेंट्स डे ना. आज शक्य नाहीये. तो लक्षात आहे की नाही आपण लहानपणी किती मजा करायचो फुटबॉल खेळायचो. हा आज तीच मजा मला माझ्या मुलासोबत करायला मिळणार आहे. प्लीज मॅनेज कर ना आज. मी नक्की प्रयत्न करीन. हो निघालो की कळवतो तुला. ठीक आहे चल बाय. थँक्यू दादा. काय मॅडम काय झालं? सर एक मेडिकल इमर्जन्सी आली. चिन्मय ठाकूरच्या पोटात दुखतंय. पण काय मॅडम काहीतरी बेसिक चेकअप करावंच लागेल ना. काळे मॅम पिऊनला सांगून यांचे डिटेल्स काढ आणि यांच्या वडिलांचा नंबर असेलच ना? मला माहिती आहे बाबाचा नंबर. हो मग सांग बघू पटकन. अन्वय रानडे. तुझे बाबा येणार होते ना? बाकी सगळ्यांचेच ऑलरेडी आले आहेत. हो माझे पण येणार आहेत. पण आता मॅच सुरू होईल. सर फक्त 5 मिनिटं प्लीज. मी तुमच्याकडे रिक्वेस्ट करतो. फक्त 5 मिनिटं नका प्लीज प्लीज. मात्र 5 मिनिटानंतर मॅच सुरू करावीच लागेल. ओके. बाबा कुठे आहेस तू? लवकर ये ना. येस प्रिन्सिपल सर. मिस्टर ठाकूर एक इमर्जन्सी आली आहे. तर काय झालं बनीला? त्याच्याच रडण्याचा आवाज येतोय का? नाही हो बनी नाही. तुमची मुलगी चिन्मयी. काय काय झालंय का तिला? ती काहीच ऐकत नाहीये. फक्त तुमच्यासाठीच रडते. नाही मी इमिजिएटली आलो सर. या आय एम जस्ट देयर. या बाय बाय. आमच्याकडे औषध देऊ का तुला? सर चिनो. काय काय झालं? बळा काय होतंय? मिस्टर ठाकूर
तुमच्या मुलीच्या पोटात अचानक कळायला लागले. दुसरं काहीच करायला तयार नाहीये ती. पण काय काय होतंय तुला? हा सकाळी पण दुखत होतं का? हा ठीक आहे, चला आपण घरी जाऊ. ओके सर सॉरी, पण मला चिमणं घरी नाही मला लागेल. आणि मॅम जो काही होमवर्क असेल ते मनवून येऊन आणेल. डोंट वरी. अगं तिला बरं नाही ना म्हणून जाते ती. हा बाळा, तुझा दिवस बाहेर नको ना जायला. हा नक्की नाही. ओके ओके चला निघूया आपण. हा निघूया आपण. ये थँक्यू सर, थँक्यू. अन्वय सर सर फक्त आपण 5 मिनिटं प्लीज परत एकदा रिक्वेस्ट करतो. फक्त 5 मिनिटं थांबा सर. परत एकदा थांबा ना सर. सॉरी बेटा, बाकीची मुलं आणि त्यांचे पॅरेंट्स ऑलरेडी थांबले. आपण त्यांचा वेळ वाया नाही ना घालवू शकत. तू एक काम कर, ती मुलं खेळत नाही आहेत ना, तिथं जाऊन उभा राहा. तुझे बाबा येतीलच ना, मग काय ते आपण बघूया. ओके अरे देवा, पनी वाट बघत असेल माझी. बाळा माझं ऐकतेस का? हा तू 5 मिनिटं थांबशील का? मी पटकन जाऊन बनी दादाला सांगून येतो. काय काय ओके 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 चल चल. आपण एक्सक्यूज मी, बाळा 1 मिनिट आहे ना, माझं ऐकतोस का? तिथे ना अन्वय रानाडे म्हणून एक मुलगा आहे. हो बनी, त्याला प्लीज सांगशील का त्याच्या बाबाला यार थोडं उशीर होतोय. हा त्याची बहीण चिनू आहे ना, त्याची तब्येत जरा खराब झाली आहे. हा सांगशील ना बाळा? हा ओके ओके सॉरी चल थँक्यू. चल 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 निघूया. तुझे बाबा भेटलेले. काय कुठे? बाहेर. ते तुझ्या बहिणीला घेऊन जात होते. ते बोलले यायला त्यांना उशीर होईल. काय काय विशेष? काय नाही, मुंबई ठाणे नवी मुंबई सगळीकडे पाऊस. अगं बाई, आई चहा. थँक्यू. अरे काय आहे? अरे देवा, तोंड भाजलं ना माझं. सॉरी आई, खरंच सॉरी. एवढा गरम चहा देतात का? जर थंड करून द्यायला काय होतं? चहा हे गरमच प्यायलं जाणारं पेय आहे. उगाच काही कारण काढून तिच्यावर दापरू नको उगाच. बोला, तुम्ही सुनेची बाजू घेऊनच बोला. वसुंधरा काय झालं एकदा? तिच्या पोटात खूप दुखतंय. ते मी शाळेत मॅच करता गेलो होतो, प्रिन्सिपलचा मला कॉल आला. ते दुखणं थांबतच नाहीये तिचं. अरे बापरे, मी डॉक्टर मानेला फोन करतो ताबडतोब. अहो काय साधी पोटदुखी आहे, डॉक्टर काय? अगं रडतीये बघ ती, पोटात दुखत असेल तिच्या. नाही, मी गरम ओवा देते खायला. त्यांनी शेक पण देते वाटल्यास. नाही तरी मला वाटतं आपण डॉक्टरला बोलवायला पाहिजे. अहो ओव्याने बरं नाही वाटलं तर बोलवा ना. जा रे, तिला वरती घेऊन जा, मी ओवा गरम करून आणते. काही नाही झालंय. ओके डोंट वरी लवकर बरं आता. ओके 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 काही लवकर लगेच बोला. ठीक आहे. सॉरी. इट्स ओके. हा ओके काही नाही. ओके तुला बरं वाटेल. नाही असू दे, मी देईन. चिनू, ए बाळा, हे बघ पोटात दुखते की नाही आपल्या. थोडासा ओवा खाली. पाणी पी. तिकडला गेलं पाणी. लगेच बरं वाटतं. येऊन टाका पटकन, येऊन टाका.
झाड वाळते, असंही करावं लागतं अधून मधून. नुसतं मुळू मुळू चालत नाही. मी आहे बाहेर, काही लागलं तर सांगा. छान आहे माझं बाल. काही नाही. आता पण ओवा खाल्लाय की नाही आता लगेच बरं वाटेल. ओके, डोंट वरी. मला काही सहित पाहिजे. बाबू आत्ताचा पण ओवा खाल्लाय की नाही, हा थोडस बरं वाटलं ना का मग स्वीट खाऊया. ओके, आईस्क्रीम आहे ना? हो, आईस्क्रीम आहे. चोको चिप्स पण आहे. चोको चिप्स पण आहे. चल. मुलं आजारी पडले की किती घाबरायला होता ना. बनी आजारी पडला की मला पण असंच होतं. बनी, हो बनी माझी वाट बघत असेल, त्याची मॅच होती ना आज. हो मग तुम्ही जाऊन या ना. मी पण चिमूला सोडून मी अहो मी आहे, नका काळजी करू. नक्की नक्की. असं हे पोटा दुखायचं थांबलं असणार तिचं, नाहीतर ती एवढी शांत झोपली नसते. आणि उठल्यावर आईस्क्रीम देईन तिला. अच्छा, म्हणजे इथे शिस्त नाही लावणार तर. ठीक आहे, चुकले मी आणि तुम्ही बरोबर आहोत. तुम्ही जा बनेकडे. काल एवढे चिडलेले असताना पण तुम्ही शाळेत जायला होकार दिलात त्यासाठी थँक्यू. ओके, ऑलरेडी खूप उशीर झालाय, मॅच पण संपली असेल आता. तरी पण जा, तुम्हाला बघून तो खूप खुश होईल. खरंच जा, मी आहे याच्यात. ठीक आहे, मी पडतो मग आता. बनी, तू घरी कसा काय बाळा? चला बाबा, दूध पिऊन घ्या. बनी, तू पण हातपाय धुवून ये आणि दूध पी. ते बघ ठेवलंय. कुणाला वाटायला नको मी तुला वेगळं वागवते. एक मिनिट, हे काय चाललंय? मी गेले होते ना दोघांना आणायला. काय वेळ झालीच होती ना शाळेत आणायची म्हणून. पण तू का गेलीस? का म्हणजे माझ्याकडे वेळ होता म्हणून गेले. मी गेले असते पण याला चाललं असतं का? आणि मी दोघांनाही व्यवस्थित आणलंय. बनीलाही विचार. काय रे बनी, आणलं ना व्यवस्थित? कुठे विसरून नाही ना आले तुला? बघ. बनी, आय एम सॉरी. इट्स ओके. बनी 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 खरंच आय एम सॉरी. अरे मी आलो होतो शाळेत, पण चिनूची तब्येत ना अचानक बिघडली म्हणून घरी यावं लागलं मला. तू रागवू नकोस ना प्लीज. आपण उद्या ना टर्फ बुक करूया मस्त. हा, पावसात फुटबॉल खेळूया. काय बोलतो, चालेल? इट्स ओके. बनी, आकाश, आकाश असू दे, मी बोलते त्याच्याशी. हा, तू काय बोलणार आहेस त्याशी? अरे काय बोलणार म्हणजे मी बोलते ना. तू नको काळजी करूस रे. तू जा ना. ती रडेल हा उठल्यानंतर. काय झालं? उठली चेनू? नाही, पण बनी हर्ट झालं. आज पेरेंट्स डे साठी तर शाळेत जाणं खूप महत्वाचं होतं माझं. प्रॉमिस मोडलंय मी आज. एक बाबा म्हणून फेल झाल्यासारखं वाटतंय मला. तुम्ही काय, मी पण. कदाचित खरंच तो चुकून पुस्तकं घरी विसरला असेल. हा नाही तो, मी त्याला नाही समजून घेतलं. पण बघा ना, आपल्यासाठी आठवणीने ग्रीटिंग कार्ड बनवलं त्याने. चिडला होता माझ्यावर, पण माझ्यासारखा राग धरून नाही बसला.
वसुंधरा, आकाश भाऊजी, वसुंधरा, कधी कधी पालकांकडून सुद्धा चुका होऊच शकतात. म्हणजे आपण जेव्हा मुलांना जन्म देतो तेव्हाच आपण परफेक्ट पॅरेंट्स नाही होत. आपण शिकत शिकत पुढे जातो ना. आपल्याकडनंही कधी कधी चुका या होतात. आपण पण माणूसच आहोत शेवटी. वहिनी, आपल्या चुकांची शिक्षा आपल्या मुलांना भोगावी लागते, त्याचं काय? असं काहीही आभाळ कोसळलेलं नाहीये. आणि तुम्ही जे केलं ते काय मुद्दाम केलंय का? आपण जे करतो ते मुलांच्या भल्यासाठीच करतो. आज बनी दुखावलाय, पण उद्या त्याच्यासाठी काहीतरी छान सरप्राईज प्लॅन करा, म्हणजे तो खुश होईल. आणि हा, मला नाही वाटत बनी जास्त वेळ राग मनात धरून राहील असा. त्यामुळे काळजी नका करू, कळलं का? बनी, ये खाऊन घे. का खाऊन घे जरा. अरे काय आहे ना, तुझी आई अजून तिथे चिनूकडेच आहे. तुला खायला द्यायला विसरली अरे ती. इट्स ओके, मला नको एकपेक्षा मला भूक नाहीये. ये असं नाही करायचं, जेवणावर राग नाही काढायचा. मी भरवू तुला. घे, शाळा बाळते आकर. जयश्री आजी, तुम्ही किती चांगले आहात. तूच रे बाबा असं म्हणणार आहे एकटा घरात. बाकी काय, सगळ्यांनी मला विलनच करून टाकलं, खास करून तुझ्या बाबांनी. शेवटी काय, तो आपल्या खऱ्या मुलींकडेच जाणार ना. म्हणजे अगो वहिनी, म्हणजे याला कोणी सांगितलंच नाही. वंच जाऊ दे, त्याला अजून वाईट वाटेल. बरं राहिलं. नाही, सांगा मला की मला काय नाही सांगितले ते. सांगा ना मला. आकाश बाबा आहे की नाही, तो की तुझा खरा बाबा नाहीये. तुझ्या आईशी त्याचं लग्न झालं म्हणून तो तुला आपला मुलगा मानतो.